मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक शिफॉनचा ब्लाऊज पीस पडला आहे आणि ते एक मी गोणी पण घेतली आहे, त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण। अगोदर तर कुठल्या पण साईडने आपण अगोदर बघा व्यवस्थित सरळ कट करून घे। इथं आता इथं बघा मी व्यवस्थित कट करून घेतला आहे। इथं आपण बघा 16 इंचची रुंदी घ्यायची आहे। उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। इथं बघा आपण 13 किंवा 14 तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। अशा पद्धतीने बघा डबल फोल्ड आहे गोणी ही। अशा पद्धतीने आपण कट करून घेतला आहे। बघा असा एक पीस आपला तयार झाला आहे। तुम्ही मोठी पण करू शकता, छोटी पण करू शकता। या ठिकाणी आपण बघा 3-3 इंचचे असे बॉक्स कट करून घेतले आहे दोन्ही साईडने। जी बघा आपली फोल्ड बाजू आहेत ना, तिथं आपण असे कट करून घ्यायचे आहे। तुम्ही नंतर जरी कट केलं तरी चालेल, हे तुम्हाला दाखवलं मी बघा। आता याच्या आतसाठी बघा आपण अस्तर वापरणार आहेत। हे सुद्धा आपलं साडीचंच बघा पदराचं कापड आहे, नवीनच साडीचं होती आणि वरून हा ब्लाऊज पीस आपण लावणार आहेत। अशा पद्धतीने बघा एक्स्ट्राच आहेत ते कापड आपण कट करून घेणार आहोत। 1-1, 2-2 इंच जास्त सोडायचं आहे। नंतर बघा शिलाई मारल्यानंतर कट करून टाकायचं। अशा पद्धतीने बघा तिन्ही पण पीस आपले कट करून झाले आहेत। व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची याला सर्व आडवे आणि उभे अशा बघा असं एकावरती एक ठेवायचं आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला। बघा तिन्ही पण पार्ट व्यवस्थित ठेवायचे। तुम्ही इथं पिनअप वगैरे सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे तुमचे जे कापड वगैरे आहे ते इकडं तिकडे सरकणार नाही। चला तुम्ही पूर्ण याला शिलाई मारून घेते। कारण थोडंसं पातळ असल्यामुळे आपण दिसतं बघा आपली गोणी वगैरे कुठं आहे ते। पूर्ण कडेकडनं आपण अगोदर शिलाई मारून घेऊ, नंतर अशा मध्ये सुद्धा शिलाई मारून घेऊ। इथं बघा एक्स्ट्राचं जे आहेत ना आपलं कापड आहेत ते आपण कट करून टाकणार आहोत। जे बॉक्स आहेत ते सुद्धा आपण इथं कट करून घेऊ। तर या ठिकाणी बघा मी आता थोड्याशा उभ्या सुद्धा शिलाई मारून घेत आहे। म्हणजे आपले जे गोणी वगैरे आहेत ना ते व्यवस्थित आतमध्ये सेट होतं। या ठिकाणी बघा मग एक्स्ट्राच आहेत ना जे कापड निघलेलं वगैरे ते कट करून घेतलं अशा पद्धतीने। जे गोणीच्या साईडने आहेत ना ते कापड बघा तर या ठिकाणी बघा आपल्या आता शिलाई पण मी तर मारून झालेल्या आहेत आपले। तुम्ही इथे चेन वगैरे सुद्धा लावू शकता वर साईडने, पण या ठिकाणी मी नाही लावली। बघा आता व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आपल्याला। चारी पण पार्ट आहे ते एक्स्ट्राचं जर असं कुठं कमी जास्त सारखं करून घ्यायचं। आता या ठिकाणी आपण एखादी 5 इंचाची पट्टी घ्यायची आहे रुंदीला। 5 ते 6 इंचचे बघा जे ब्लाऊज पीस म्हणून उरलेलं कापड आहेत ना ते आपण या ठिकाणी घेणार आहोत। बघा इथं बघा असं डबल फोल्ड करायचं। आता ज्या स्ट्रीप आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठ्या किंवा छोट्या घेऊ शकता।
साधारण तिथे 15 इंचाच्या बघ घ्यायची आपल्याला एक स्ट्रीप जी आहे ती. इथे डबल शिलाई मारून घेऊ आपण, म्हणजे बेल्ट व्यवस्थित तयार होते, मजबूत असे, आणि फिनिशिंग पण छान येते. तुम्ही अजून 1-2 इंच जर कमी जर केली ना, यापासून आपण टिफिन बॅग सुद्धा खूप छान तयार होईल. उंचीला फक्त कमी करायची, रुंदीला आहे तशीच ठेवायची. आता या ठिकाणी बघा आपल्याला इथं कडेने आहेत ना 5-5 इंच अंतर आहेत ना, सोडून आपल्याला निशाण करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. बघा असे इथं आपण स्ट्रीप जॉईंट करणार आहोत. दोन्ही पण साईडने 5 इंच अंतर सोडून द्यायचं, पुन्हा करून घ्यायचे अशा बघ कडून. स्ट्रीप आहेत ना त्या व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घेतले आहे, व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं आपण बघा ज्या पट्ट्या कट केल्या ना त्याच्या बघा 2 स्ट्रीप आपण कट करून घेऊ. साधारणतः 3 इंचाची पट्टी आहेत बघा ही. एक शिलाई मारून घ्यायची आहे. आजच्या साईडने डबल फोल्ड करून शिवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची. याच्याने आपली स्ट्रीप पण व्यवस्थित मजबूत तयार होते आणि फिनिशिंग पण छान येते. बाहेरून जॉईंट केल्यावरती व्यवस्थित थोडं दिसत नाही, तर अशा पद्धतीने जॉईंट करायचे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण याच पद्धतीने बघा पट्टी जॉईंट करून घेणार आहोत. असे ब्लाऊज पीस आपल्याकडे पडलेलेच असतात. तर सुंदर असा बघा उपयोग आपण आजच्या व्हिडिओमध्ये केला आहे. जेवढी इकडची पट्टी आली आहेत ना वरती आपण बघा एक्स्ट्राची तेवढीच ठेवायची आहे आपल्याला सारखं. अशा पद्धतीने बघा आपण दोन्ही पण पट्ट्या जॉईन झाल्या आहेत आपल्या. आता बघा एकावरती एक व्यवस्थित ठेवायचे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. या ठिकाणी डबल शिलाई मारायचे. एक्स्ट्राचं कापड थोडंसं कट करून टाकलं मी. दोन्ही पण साईडने आता थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये थोडासा आवाज येईल, पण बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं का म्युझिक वगैरे लावू नका व्हिडिओंना, काही समजत नाही. त्याच्यामुळे आता थोडासा तुम्हाला आवाज आहे तो बॅकग्राऊंडचा ॲडजस्ट करावा लागेल, कारण लाईट नाही आमच्याकडे, जनरेटर चालू आहे, त्याच्यामुळं किती पण प्रयत्न केला तरी आवाज येतोच. बघा इथे ही कोपरे आहेत ना ते व्यवस्थित सारखे कट करून घ्यायचे आपल्याला. थोडेसे जर मागं पुढे झाले असेल तर या पद्धतीने पकडायचे आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. बघा इथे शॉपिंग बॅग सुद्धा तयार होणार आहे, टिफिन बॅग सुद्धा. हे बघा एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला 2-2 पिशव्या तयार होणार आपले. तुम्ही याला चेन वगैरे सुद्धा लावू शकता तुम्हाला जर लावायची असेल तर. बघा इथं व्यवस्थित मी डबल शिलाई मारून घेतलेला आहे. आता बघा व्यवस्थित आपण सरळ करून घेऊ सुईची. आता इथं कडेन तुम्ही शिलाई मारल्या किंवा नाही मारल्या तरी चालतील. टिफिन बॅग जर बनवणार असेल तर शिलाई मारा, नसेल जर तुम्हाला बनवायची टिफिन बॅग म्हणजे शॉपिंग बॅगच ठेवायची असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही यूज करू शकते, काही हरकत नाही. तर बघा तुम्हाला थोडंसं याचा लुक दाखवते कसा दिसतो शिलाई मारल्यानंतर. जिथं आपले कोणे आहेत ना त्या सरळ बघा अशा दिशेने आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. अगदी कडेकडेने, अगदी आपण दाबटीप कसं देतो सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित थोडंसं पकडायचं, जास्त नाही पकडायचं.
जे कोणी आपण बघा खाली तयार केले आहेत ना तेच सरळ दिशेने आपल्याला या शिलाई मारायच्या आहेत बघा, अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. इथं बघा आपल्याला 4 शिलाई मारून घ्यायच्या आहेत, त्या साईडने 2 आणि या साईडने 2 अशा पद्धतीने. खूपच म्हणजे खूप सुंदर दिसते ही पिशवी, नक्की ट्राय करून बघा. हे बघा किती सुंदर दिसत आहे आतून आणि बाहेरून. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. ते बघा किती सुंदर दिसत आहे. हे तुम्ही टिफिन बॅग म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा एक. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याकडे असे ब्लाऊज पीस असतात ओटीमध्ये आले वगैरे, तर त्याचा वापर करणार आहोत. आणि एक बघा माझ्याकडे साडीचा पण ब्लाऊज पीस आहे. या दोन्ही पण पिसांचा वापर करणार आहोत आपण. हे अस्तरसाठी वापरणार आहे आणि हे वरून वापरणार आहे. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितले असेल मी पर्स वगैरे शिवली ती खूप सुंदर अशी. हा ब्लाऊज पीस उरलेला आहे. हे बघा मी डबल फोल्डचं कापड घेतलेलं आहे. आपण थोडंसं व्यवस्थित कडेने सारखं करून घेऊ. बघा थोडंसं आहे थोडंसं. आता आपण काय करायचं आहे, याची जी रुंदी आहे ती बघा आपण घ्यायची आहे 14 इंच घ्यायची आहे रुंदी. डबल फोल्ड कापड आहे. उंची आहे ती सुद्धा आपल्याला इथं मी 15 इंच घेत आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला 2 चौकोन आहेत ना ते कट करून घ्यायचे आहे. इथे बघा 2 चौकोन आहेत ते कट करून घ्यायचे. तुम्ही थोडस मोठं घेतलं तरी चालेल. आता हे चौकोन कट करून घेतले. हे बघा थोडस एक्स्ट्राचं आपलं आहेत ना ते आपण सरळ करून घेऊ या ठिकाणी. मग थोडं पॅन बंद करते. बघा अशा पद्धतीने आता आपण यात थोडंसं फोल्ड करायचं. इथून आहेत आपण बघा 3 इंचावरती असं एक राऊंड शेप देऊन घेणार आहेत. बघा अशा पद्धतीने बघा असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, एक पट्टी सुद्धा कट करायची आहे. त्याच्यामुळे इथं टेप बघा असा पकडायचा आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला बघा 40 इंचाची एक पट्टी कट करायची आहे. ते कापड आपले उरलेले आहेत ना ते बघा असं फोल्ड करू आपण. किती बघतो बघू. तर बघा इथं मी 20 इंचावरती फोल्ड करून घेतली आहे. आता रुंदी तुम्हाला दाखवते किती घेतली आहे त्याची. तिथं बघा आपण 4.5 इंच घेतली आहे. बघा अशी एक पट्टी आपण कट करून घेतली आहे. एक्स्ट्राची कट करून टाकू. याची आपल्याला करायचे आहे 2 भाग. एकदम सावकाशपणे तुम्हाला पूर्ण याची कटिंग दाखवत आहे मी. आता इथं आपण जॉईंट करून घेऊ. इथून थोडं जास्त घेतलं आहे मग दाखवते टेपने सुद्धा, कारण जॉईंट करण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच. हे बघा 21 इंच घेतलेलं आहे पूर्ण मी. इथं दिसतं का व्हिडिओ मध्ये तुम्हाला. हे बघा पूर्ण इथं मी 21 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपली बघा अस्तरची कटिंग झालेली आहे. आता जे मेन फॅब्रिक आहेत आपल्याला त्याच्यावर सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. इथं बघा डबल फोल्ड ठेवला आहे मी. आता तुम्ही इथं असं पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची आपल्याला. हे बघा
आता आपण पट्टी सुद्धा कट करून घ्यायची. इथे पट्टी बघा एकदम बरोबर व्यवस्थित भरली. अखंड पट्टी आपण दिली. ती सुद्धा आपण इथं कट करून घेतली आहे. आता इथं स्ट्रीपसाठी आपण बघा इथे एक पट्टी कट करून घेणार आहोत. नंतर तिचं माप तुम्हाला दाखवते मी. स्टिचिंग दाखवते त्याची. बघा आपण एक पट्टी कट करून घेतली होती 4 इंचाची. ती बघा अशी डबल फोल्ड केली आणि इथं आपण कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे. याची जी लांबी आहे बघा ती 36 इंचाची आहे. याची आपण 2 स्ट्रीप तयार करणार आहोत. अगोदर बघा कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर दुसऱ्या साईडनी पण शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली जी पट्टी आहेत ना ती तयार होते. या ठिकाणी बघा नंतर मी कट करून घेतलेली थोडीशी मोठी वाटते मला. तुम्ही 16 इंच म्हणजे 32 इंच तरी घेतले चालेल. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण या 2 स्ट्रीप सारखे कट करून घेऊ. आता या ठिकाणी बघा जो आपला साडीचा कापड आहे ना वरचा तो घ्यायचा आहे. याचा मध्यभागी सेंटर काढायचा आहे. आणि दोन्ही साईडने आपण बघा इथं 2 ते 2.5 इंचावरती निशाण लावायचं आहे. आणि त्याच्यावरती बघा स्ट्रीप आहेत ना असे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे. म्हणजे एकदम असे मजबूत असे आपली स्ट्रीप आहेत ना त्यात तयार होतात. किती पण वजन वगैरे जर भरलं ना तरी तुटत वगैरे नाही. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने बघा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपण स्ट्रीप बघा जॉईंट करून घेतला आहे. आता अस्तर घ्यायचा आहे. सुईचीच बाजूवरती आपण स्ट्रीप जॉईंट केलं आहे. अस्तर असा ठेवायचा आहे. नंतर बघा आजच्या साईडने पलटी करायचा अस्तर आहे तो आपल्याला वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. जिथं बघा आपले बंद आहेत ना तिथं आपण थोडीशी शिलाई थोडीशी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. जेवढं आपलं अस्तर आहेत ना अस्ताच्या कडेकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जे ब्लाऊज पीसचं बघा एक्स्ट्राचं कापड आहेत ना ते अस्तरपेक्षा जास्त आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा आपण एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेत आहोत. सेम याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट आपण तयार करून घ्यायचा आहे. आता बघा आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेऊ. या ठिकाणी बघा आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेतला आहे. आता आपण जी पट्टी आपण कट केली बघा 4.5 इंचाची ती आपली म्हणजे 2 फोल्ड होते त्याच्यामध्ये तो जॉईंट करून घेऊ. म्हणजे 2 स्ट्रीप होते आपल्या त्या अखंड कापड नव्हता तो आपण जॉईंट करून घेतला आहे. जो ब्लाऊज पीसचा होता बघा तो त्याच्यावरती ठेवायचा आहे. आजच्या साईडने अस्तरच्या कडेकडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पूर्ण पट्टीला बघा दोन्ही पण साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. बघा एकदम सोपी पद्धत आहे. कोणाला जमीन इतकी छान दिसते ही पिशवी आपण बाजार वगैरे आणण्यासाठी भाजीपाला वगैरेसाठी आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी बघा आता आपली शिलाई मारून झाली आहे. इथे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते आपण कट करून घेऊ. तुम्ही या पिशवीला कुठेही आपले बघा शिवताना धागे दोरे काहीच दिसणार नाही. आता एका साईडला बघा आपल्याला फोल्ड करायचे आहे. डबल फोल्ड करायचे आणि शिलाई मारून घ्यायची. एका साईडला करायचे अगोदर कारण आता आपण बघा वरती कापड स्ट्रीप वगैरे आलं तर कापड आपलं कमी होतं ना त्याच्यामुळं आपल्या इथं नंतर कापड उरणार आहेत. हा आपण कट करून घेणार आहोत. आता एक पार्ट घ्यायचा आहे त्याच्यावरती बघा या पद्धतीने पट्टी आहे ती उलटी ठेवायची
आणि कडेकडे आपण फक्त अर्धा इंच पकडून ना शिलाई मारून घ्यायची आहेत. आणि दोन्ही पण पार्ट आहेत ना ते आपले एकावरती एक ठेवून घ्यायचे, म्हणजे आपले पार्ट आहेत ते छोटे मोठे होणार नाही आणि ही जी स्ट्रीप आहे ती एकदम व्यवस्थित लागलं जाईल. आता थोडीशी आहे बघा, आपण ती कट करून घेणार आहोत. उरलेली फोल्डिंगसाठी थोडीशी अर्धा इंच ठेवायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघा इथं शिलाई मारून घेतली आहे. आता दुसरा पार्ट आहे तो सुद्धा बघित आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच कापड पकडायचं आहे. चल तुम्हाला जॉईंट पण करून दाखवते. याच्यामध्ये भरपूर सारं असं सामान पण बसतं. ही पट्टी जॉईंट केल्यामुळे आपण जर सिंगलच पार्ट जर जोडले असते तेवढं सामान वगैरे बसणार नाही, पण अशी पट्टी वगैरे जर जॉईंट केली ना तर भरपूर सामान बसतं. तुम्हाला जसं सोपं वाटतं ना तसं तुम्ही जॉईन करून घ्या. या ठिकाणी बघा आपली पट्टी वगैरे व्यवस्थित जॉईन झालेली आहे. आता आपण ही बॅक सुईची करून घ्यायची आहेत. आणि जिथं बघा आपली शिलाई मारली आहेत ना तिथं व्यवस्थित असं कडेकडे पकडून आपल्याला जशी आपण पट्टी जॉईंट केली आहेत ना सेम त्याच पद्धतीने कडेकडे एक शिलाई मारून घ्यायची आहेत. म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते आजच्या साईडने जास्त दिसणार वगैरे नाही, या शिलाईमध्ये आपले चालले जातील ते. तर ही पिशवी आहे ती माझी नाही आहे, कस्टमरने जाणून दिली ती शिवायला. अस्तर वगैरे पण त्यांचंच आहे, वरचा ब्लाऊज पीस पण त्यांच्याकडे आहे. त्यांनी याच्या अगोदर पण याच्यातून पर्स वगैरे शिवून दिली ती आणि कापड हा उरलेला होता. तर मी त्यांना सांगितलं तुमचा कापड उरलेला आहे, तुम्हाला एक मी पिशवी शिवून देते म्हटलं याची भाजीपाला आणण्यासाठी. तर बघा याचे दोन याची आपले आहेत ना ज्या पर्स आपण बनवल्या या कापडापासून त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. खूप छान 3 पॉकेटवाले आपण पर्स बनवले होते या कापडापासून. चला तिथं कडेकडे आपण दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पकडून असं. वीस एक मिनिटामध्ये आपली पर्स पिशवी तयार होते. पर्स झालं तोंडामध्ये, सॉरी. बघा कशी वाटली तुम्हाला ही शॉपिंग बॅग आपली. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती. बघा आतून पण तुम्हाला दाखवते किती फिनिशिंग मस्त आले आहेत. आणि एकदम हलकी फुलकी आपली पिशवी तयार झाली आहे. जास्त वजन वगैरे नाही, कारण ब्लाऊज पीसचे कापड आहे एकदम हलके असे. तुम्ही या ठिकाणी साडीचा सुद्धा वापर करू शकता. बघा तुमच्याकडे जुनी साडी असेल, तुम्ही वापरत वगैरे नसेल ती साडी काठपदराची, तर बघा अशा पद्धतीने. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.